नमस्कार मित्रांनो, यूट्यूबवर आपली सर्वांची ओळख मागच्या आठवड्यात एका वेगळ्या विषयाला घेऊन आपण केलेलीच आहे। मी गेली 15 वर्षे सामाजिक क्षेत्रात काम करत असताना महिलांसाठी मी अधिक वेळ देऊन काम केलेलं आहे। विशेष करून समाजातल्या विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या महिला ज्या आहेत की ज्यांना खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते, या महिलांसाठी आधार नावाने एक महिला संघटन चालू करून गेल्या अनेक वर्षापासून अंबड शहरामध्ये हे काम महिलांसाठी चालतं। परंतु माझ्या मते 8 मार्च 2017ला आपण जागतिक महिला दिन साजरा करत आहोत। शासन दरवेळी महिला दिन आला त्या 4-2 दिवसापुरतं एक प्रभावी महिलांबद्दल आपलेपणाची भूमिका दाखवतात, परंतु खऱ्या अर्थाने सखोल विचार जर केला तर शासनाची भूमिका महिलांच्या संदर्भात अधिक प्रभावी होण्याची किंवा महिलांच्या आर्थिक व मानसिक सक्षमीकरणासाठी शासनाने प्राधान्याने अग्रक्रमाने पुढाकार घेण्याची गरज मला वाटते। त्याचं एखादं उदाहरण म्हणून मी सांगेन की संजय गांधी श्रावणबाळ सारख्या योजना ज्या वृद्ध, निराधार, घटस्फोटित, परित्यक्त्या महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, त्या योजनांची सुरुवात होऊन गेली अनेक वर्षे पूर्ण झाली, परंतु आजही या राज्यातली गाव पातळीवरची जर महिलांची स्थिती बघितली तर गरजूंपैकी 50%हून अधिक महिला, वृद्ध महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला या लाभापासून वंचित आहेत। ज्या महिला लाभासाठी प्रयत्न करतात, ज्यांना लाभ मिळतो, त्यांनाही त्यांच्या अज्ञानामुळे बरेचसे मध्यस्थ एजंट, दलाल त्रास देतात, आर्थिक त्रास देतात, मानसिक त्रास देतात, परंतु शासनाची यंत्रणा त्या महिलांपर्यंत पोहोचत नसल्यामुळं, त्यांचा शोध घेत नसल्यामुळं, त्यांचा सर्वे करत नसल्यामुळं या महिलांना एक तर वंचित राहावं लागतं किंवा आर्थिक पिळवणुकीचं शिकार व्हावं लागतं। माझी अतिशय नम्रपणाने विद्यमान शासनकर्त्यांना विनंती आहे की 8 मार्च जागतिक महिला दिनाला एखादा संकल्प असा करा की राज्यातली एकही महिला, गरजू महिला, पात्र महिला, संजय गांधी असेल, श्रावणबाळ असेल, या सह इतर योजनेमध्ये ती बसत असेल। समजा एखादी 12वी पासची मुलगी आहे, विधवा झाली, घटस्फोटित आहे, तिला रोजगार नाहीये, तर पंतप्रधान रोजगार योजनेतून आपण तिला उभा करू शकतो, परंतु तिला ते माहीत नसतं। अशा अवेअरनेससाठी तालुका स्तरावर एखादं महिला मार्गदर्शन केंद्र सुद्धा शासनाने चालवलं पाहिजे आणि तलाट्यांमार्फत, तहसीलदारांमार्फत एक पंधरवाडा, मिशन पंधरवाडा करून 0 वर ही संख्या, जसं पोलिओ आपण 0 वर आणण्याचा प्रयत्न शासनाने केला, तसं एकही गरजू लाभार्थी अपंग असेल, विधवा असेल, घटस्फोटित असेल, संजय गांधी श्रावणबाळच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याची अतिशय प्रामाणिकपणाने शासनाने काळजी घेतली पाहिजे, तरच राज्यातल्या या महिलांना न्याय दिल्यासारखं होईल। अन्यथा महिलांच्या समस्या फक्त महिला दिनाला चर्चेत घेतल्या जातील, तेवढा दिवस साजरा केला जाईल, सहानुभूती दाखवली जाईल, मात्र अनेक महिला योजनांच्या लाभापासून वंचित राहून शेवटी मयत होतील। अशी माझ्या अनुभवातली काही उदाहरणं आहेत की ज्या महिलांनी पगार करून प्राण सोडला, परंतु त्या वृद्ध महिलेपर्यंत या शासनाची किंवा लोकप्रतिनिधींच्या, कार्यकर्त्यांची पगार पोहोचली नाही। ही अतिशय रास्त आणि प्रामाणिक शोकांतिका आहे। ही वेळ या राज्यातून टळली पाहिजे। शासनाला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं मी विनंती करल की तुम्ही जरा तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना जरा वेगळ्या सूचना देऊन एक संजय गांधी श्रावणबाळ यासाठी एक पंधरवाडा राबवा आणि मिशन पंधरवाडा म्हणून राशन कार्ड, आधार कार्ड यासह पगाराला ती बाई पात्र झाली पाहिजे। जर तिच्यापर्यंत या सगळ्या गोष्टी पोहोचल्या तर खरोखर महिला दिनाची भेट शासनाने तिला दिल्यासारखं होईल आणि शासन हे निश्चित, सध्याचं शासन हे लोकांसाठी काम करणारं रयतेचं शासन आहे असं मला तरी सामाजिक कार्यकर्ता म्हणून वाटतं। त्यांची पारदर्शक कामाची भूमिका पण स्वागतार्ह आहे। अतिशय सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आपण या यूट्यूबच्या माध्यमातून विनंती करू की साहेब, तुमचा एक आदेश हजारो लाखो महिलांचं कल्याण करेल, तुम्ही तो द्यावा, एवढीच माझ्या सर्व माता भगिनींच्या वतीनं महिला दिनाच्या निमित्तानं ॲडव्हान्समध्ये विनंती करतो आणि हे होईल अशी परमेश्वर चरणी आशा प्रार्थना करून थांबतो।